पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील 5 ते 6 गावांमध्ये एक आगोरी प्रकार समोर आलेला आहे। पुड्यांमध्ये भरलेलं लिंबू, कुंकू आणि करडेच्या बिया, त्याचबरोबर बिव्वे असं सामान जे आहे ते एका छोट्याशा पुडीत बांधून ते गावातील ठिकठिकाणच्या घरांसमोर टाकल्याचा प्रकार आढळून आलेला आहे। आणि त्यानंतर आता पाहिलं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत ते गावागावात जाऊन अशा प्रकारे नागरिकांमध्ये जनजागृती करतायत। कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका असं ते नागरिकांना मार्गदर्शन करतायत। आपल्यासोबत अरुण बुरांडे आहेत, जे राज्य समितीचे सल्लागार आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे। बुरांडे साहेब, काय हा प्रकारे काय नक्की कशासाठी वापरतात आणि तुमचं नागरिकांना काय सल्ला आहे? आता मला असं दिसतं की बऱ्याच घरांच्या समोर एक प्लास्टिकची पिशवी, त्याच्यामध्ये लिंबू, बिब्बा, करडई आणि त्याबरोबर शेंदूर किंवा हळदी कुंकू मिक्स केलेलं गोष्ट असावी, द्रव्य, लाल रंगाचं द्रव्य आहे। आणि हे पाहिल्यानंतर असं दिसून येतं की लोकांना घाबरवून सोडणे, दहशत निर्माण करणे, भ्रम निर्माण करणे, लोकांच्या आपापसामध्ये भांडणं लावणे। म्हणजे पहिल्या माणसाला वाटावं की शेजाऱ्याने टाकलं काय, शेजाऱ्याला वाटावं दुसऱ्या शेजाऱ्याने टाकलं काय, अशा प्रकारची भांडणं गावागावात लावून देणे हा हेतू ह्याच्या पाठीमागे असू शकतो। त्यामुळे लोकांनी अशा प्रकारे दुष्कर्म करणाऱ्याचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही। ते कसं तर सरळ हे लिंबू घ्या, लिंबू अतिशय ताजं टवटवीत असं दिसते मला, हे कापा, स्वच्छ करा, कापा, त्याचं सरबत करा आणि सगळ्यांनी मिळून वाटून खा आणि ह्याचा फायदा घ्या। आणि ज्यांनी तुमच्यामध्ये भ्रम तयार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर तुम्ही विजय मिळवा। कसा विजय मिळवाल? त्याचा हेतू बर्बाद झाला पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही विजय मिळवा। ह्यांच्यामुळं काहीही नुकसान होणार नाही। लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, व्हिटॅमिन सी असतं, तऱ्हेतऱ्हेचे आजार ह्या व्हिटॅमिन सीनी बरे होतात। क जीवनसत्व आपल्याला माहीत असेल, शाळेत आपण वाचले, स्कर्वी नावाचा दाताचा रोग होतो, हिरड्यांचा रोग होतो, तर हे लिंबू खाल्ल्यानंतर तो रोग होत नाही। बऱ्याच आजारामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम सुद्धा लिंबू करतं आणि म्हणून ह्याला घाबरून जाऊ नका। हळद, कुंकू, शेंदूर, करडई काही नुकसान करत नाही। करडई जर जास्त असती, पावशेर वगैरे, तर त्याची खीर करून खायला पाहिजे होती। 5-50 अशा पिशव्या जमवा, करडई एकत्र करा आणि त्या महिलेला मी हुशार मानीन की जिने त्याचं स्वच्छता केली आणि त्याची खीर करून खाल्ली। तर असंच करा आणि ज्यांनी कोणा दुष्कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही योग्य तो धडा द्या। बरं, कशासाठी एक केलं असावं तुमचा काय अंदाज? निवडणुका तोंडारे, वशीकरण किंवा मतांचा लोकांचं परिवर्तन, मत परिवर्तन असा काही प्रकार असू शकतो का? ज्यांनी जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना ह्याच्यातलं काही वाटलं असण्याची शक्यता आहे। एक तर भीती घालावी, मग ह्या लोकांनी आपोआप अशा प्रकारे जादूटोणामधले जे कोण जाणकार असतात, जाणते म्हणतात त्यांना, त्या जाणत्याकडे ह्या लोकांनी जावं आणि मग त्यांचा धंदा वाढावा। आणि मग ह्यासाठी ते किती पैसे कमवतील, हजारो रुपये मागतात आणि त्यांचा धंदा फायदा होतो। आपण त्याला घाबरायचं नाही, भ्रमित व्हायचं नाही, दहशत निर्माण करून घ्यायची नाही, पोटात गोळा आला वगैरे असं भानगडी नको, तोंड सुकलं असलं नको, काही घाबरायचं नाही, काही होणार नाही। कुणाकडे जाऊ नका उपाय करायला, आपल्या पण उपाय करा। आपण पाहतोय की जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुरांडे साहेब आहेत त्यांनी घाबरू नका असा नागरिकांना सल्ला दिला। आपल्यासोबत काही महिला आहेत ज्यांच्या घरासमोर सुद्धा अशा प्रकारचे लिंबू पडलेले आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? साहेबांनी आता सांगितलं तेच पडले का? भांडणं लागली, म्हणजे लिंबू दारासमोर पडले, कसं पडलं दारासमोर, कुणी टाकलं, शिव्या बिव्या द्यायला लागल्या बायका एका मेरीला, ते चुकीचं आहे ना। कोणी टाकलं, शेजारची घरासमोर हे लिंबू टाकलं, घर बांधकाम चाललं होतं आणि त्या घरासमोर लिंबू दिसलं। ते लिंबू दिसल्यामुळे ती घरवाली म्हटली कुणी टाकलं माझ्या घरासमोर लिंबू आणून, असे त्यांचे काय वाईट विचार आहेत का? गेली का तुमची? साहेबांनी सांगितलं तेव्हा भीती काय, आम्ही आधी तसं बिलच नव्हतं, कारण साऱ्या रस्त्याने परवा रोडी ह्याच्यापर्यंत पडलेत लिंब, बाजारवाडी पर्यंत, हो सगळ्या रोडनं लिंबच आहेत। मग भ्यायचंय काय, त्यात करणाऱ्याच्या मागे जाईल काय असेल काय ते, बरोबर आहे का नाही? तुमच्या घरासमोर पण पडले काय? आमच्या स्टँड पैसे समोरच पडलेलं आहे। अशी लोक बोलत होती की टाकलं कुणी, केलं कुणी, हे लोकांना करतात, पण ही लोक आहेत ना लोकांना घाबरायला, लोकांच्या मनात वेगळे विचार आणून द्यायसाठीच करतात। तुमची भीती गेली आता? आम्हाला काहीच वाटलं नाही की जो करतोय हे चांगल्यासाठी कराल किंवा वाईटासाठी कराल। काय काय महिला आहेत, नागरिक आहेत, ते घाबरतात, त्यांना पण तुम्ही आता यापुढे सांगितलं की आम्ही की हे भिवू नका, हे मुद्दाम टाकलेले आहे लोकांना घाबरवायसाठी, हे सांगू शकतो आम्ही महिलांना। आपण पाहतोय की जे प्रकार खरं तर या संपूर्ण गावात घडलेला आहे, त्यानंतर महिलांच्या प्रतिक्रिया सुद्धा काय आहेत आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत ते सुद्धा या प्रकाराला घाबरू नका असं आश्वासन, असे मार्गदर्शन जे आहे ते गावगावात जाऊन नागरिकांना करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.